टाळ्यांनी स्वागत करूया अभिलाषा चेल्लम. कसं वाटतंय? मिक्स्ड फीलिंग्स अगेन. मिक्स्ड फीलिंग्स ना, ते दिसतातच आहेत तुझ्या चेहऱ्यावरती. बट यू आर ॲब्सोल्युटली रेडी फॉर द परफॉर्मन्स? या. वंडरफुल. सो आय वोंट टेक युअर टाइम. I want to give you a hug after this. Superb. म्हणजे तू हे गाणं सगळं व्यवस्थित ठरवलं होतंस. You knew exactly what you were going to sing. आणि I'm so happy to see a performance like this. Thank you very much. Thanks a lot. खूप छान झालं गाणं. थँक्यू. तुझा आवाज खूप छान आहे. बेसिकली तुझा व्हॉइस टेक्स्चर खूप छान आहे आणि हे गाणं निवडलंस ह्याबद्दल तुझं खूप खूप कौतुक. तू अमराठी असल्यामुळे मला वाटतं बऱ्याच शब्दांचा अर्थ तुला समजून घेऊन मग गायला लागत असेल नाही का की हां, पण ते समजून तू व्यवस्थित घेतलंस आणि तेही छान. काही ठिकाणी हरकती मुरक्या थोड्याशा घसरल्या, इस्पेशली अंतरा सुरू झाल्यानंतर. पण अदरवाईज द ओव्हरऑल मूड किंवा ओव्हरऑल इम्पॅक्ट ऑफ द सॉन्ग वॉज रिअली गुड. व्हेरी गुड. थँक्यू. अभिलाषा, फार सुंदर गजल गायली तू. अर्थ म्हणजे तू ते कोणाला सांगितलं नाही की यू हॅव टू अंडरस्टँड द मिनिंग, तुला सगळे शब्द समजून घ्यावे लागतात आणि मग म्हणते वगैरे सांगितलं नाही तर कोणाला कळणार पण नाही, तर सांगत नको जो कोणाला. हां, तू फार सुंदर गजल गायली. अप्रतिम अप्रतिम सुरात. आता जसं अवधूतने सांगितलं की हे थोडं जागा हे झालं ते झालं, तर असं तर होतंच यार. आता स्वयंपाकातसुद्धा होतात. घरी आपण बायकोला सांगतो का थोडं हे कमी झालं ते कमी झालं, हिंमत आहे कोणाची सामने. पण होतं ते ते खपवून यायचं असतं. तू इतकं चांगलं गायली की त्यात मला दोष काढण्याचं काही वाटत नाही. या गजलेबद्दल एक फार सुंदर लहानशी गोष्ट आहे, तुम्हाला सांगतो की केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली ही अंतरंग या अल्बम करता सुरेश वाडकरांनी गायलेल्या. मी सुरेश भटांना गजला केल्यात 8-9, त्यातल्या ही गजल होती. त्याचं कॉम्पोजिशन केलं, म्युझिक केलं, सगळं केलं आणि चिंबीला रेकॉर्डिंगची डेट ठरली तर सुरेश भटांचं मला पत्र आलं की तू एवढं कर फक्त की ही गजल करू नको. आणि गजल काय करू नको, 3 दिवसांनी रेकॉर्डिंग आलं, सुरेश रिहर्सल झालेली आहे, सगळं म्युझिक झालेलं आहे, अनिल मोहिलांनी म्युझिक केलेलं आहे, पण काही कळतच नाही काय करावं. तर मी त्यांना फोन केला, म्हटलं हे असं काय करता. थोडी नाही, काय झालं आहे की ही गजल आशाताई गातात आहेत आणि तुला आवडेलच की आशाताईंनी माझी गजल म्हटली तर तुला खूप आवडेल, पण तू माइंड नाही करणार, तर तू असं नको. म्हटलं नाही, कबूल आहे, इट्स अ ग्रेट ऑनर दॅट शी विल सिंग युअर सॉन्ग. पण आता मी काय करू, तर एक काम कर, फक्त मला या जमीनवर मला दुसरे शब्द लिहून दे पाहिजे.
हरकत नाही. कारण त्यात अंतरे खूप आहेत, तर तुझं अंतरे घेऊन फक्त त्याचा मगता बदलला तरी माझं काम होऊन जाईल. त्याचं मला उत्तर आलं की असं जर एका दिवसाचं करता आलं असतं तर मला नोबेल प्राईज मिळालं असतं. म्हटलं ते ठीक आहे, तुला मिळू दे की न मिळू दे, पण मी तर मेलो कम्प्लिटली. पण त्याचा पुन्हा फोन आला की उद्याचं एक्सप्रेस डिलिव्हरी तुला पत्र येतं ते वाच. आणि त्यांनी मला केव्हा तरी पहाटे पुढचे अंतरे त्याही गजलेमध्ये होते, याही गजलेमध्ये आहेत. आणि आताच अमृताची बरसून रात गेली, आताच अंग माझे विझवून रात गेली, ही गजल जमिनीवर लिहून झाली आणि ती रेकॉर्ड झाली पुढे. म्हणून म्हणजे आता प्रत्येक जण पटकन मनातल्या मनात म्हणून बघितलं ना त्यांनी. तू तर बघितलंस का नाही मला माहित नाही. यांनी हे गोष्ट केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली. बरं, अरे क्या बात आहे, बहुत मजा. दोन्ही बहिणी चांगल्या घरात नांदल्या असं झालं. मोठी पण एक्सलंट सॉन्ग. मला काही म्युझिकली काहीही चूक दिसली नाही गाण्यामध्ये, ॲब्सोल्युटली दिसली नाही. आणि दुसरी सगळ्यात तुमच्या सगळ्यांबरोबर एक गोष्ट शेअर करतो की मी पहिली राऊंड झाल्यानंतर अभिलाषाला हे सांगितलं की ह्याच्यानंतर तुझ्या अमराठी असण्याचं मी कौतुक करणार नाही, कारण तो क्रायटेरियाच नाही आहे इथे. तुला जर मराठी गाणी गायची असेल तर तुला मराठी भाषा पण चांगली यायला पाहिजे, शिकायला पाहिजे. नुसतं स्पर्धेमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये शिवाजी महाराजांचं वेश घालून चालणार नाही. शिवचरित्र अख्खं कळलं तर तुम्हाला कळलं, तसं फॅन्सी ड्रेस चालणार नाही. अदरवाईज तो इतकी चांगली गालीस की मी तुला 100 मार्क दिले असते. मी तुझा 1 मार्क याच्यासाठी कापतो की तू फसवून म्हणली नाहीस. पण तरी आय एम प्राऊड ऑफ यू की तू, आय एम प्राऊड ऑफ यू नाही, मला तुझा अभिमान आहे की तू मराठी खूप मनापासून शिकतेस आणि या मराठीच्या जगामध्ये तुझं स्वागत आहे. मला एक सांगायचं की मी अमराठी नाही आहे. मी पुण्यामध्ये जन्मलेली आहे. पुण्याची मुलगी म्हणजे मी महाराष्ट्राची मुलगी आहे. आणि मला मराठी गाणं गायला अतिशय आवडते. आणि मी आजपासून मराठी गाणं खूप गाऊन मीन्स मी जीजान लावून मी गाणार. क्या बात है.